नागपुर में बौद्ध समाज ने बौद्ध गया महाबौद्ध महाविहार को बौद्ध समुदाय के नियंत्रण में देने की मांग को लेकर शांति मोर्चा निकाला। संविधान चौक से जिलाधिकारी कार्यालय तक निकाले गए इस मोर्चे में बड़ी संख्या में लोगों ने हिस्सा लिया। प्रदर्शनकारियों ने बीटी एक्ट को रद्द करने की मांग करते हुए सरकार तक अपनी आवाज पहुंचाने का संकल्प लिया। बौद्ध समाज लंबे समय से बौद्ध गया स्थित महाबौद्ध महाविहार को उनके अधिकार देने की मांग कर रहा है। इसी को लेकर नागपुर में बौद्ध गया महासंघ के नेतृत्व में शांति मोर्चा निकाला गया। प्रदर्शनकारियों ने जिलाधिकारी को ज्ञापन सौंपा और बीटी एक्ट रद्द करने की मांग की। बौद्ध समाज का कहना है कि जब तक ये मांग पूरी नहीं होती आंदोलन जारी रहेगा। आज अखिल भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने महाराष्ट्रभर तालुक्यामध्ये महाबोधी महाविहार हे सर्वांना माहिती आहे, विश्वख्याती प्राप्त असं हे बुद्ध विहार आहे, ज्यामध्ये तथागत भगवान बुद्धाला बोधी प्राप्त झाली होती आणि शेकडो देशाचे लोक तिथे नतमस्तक होत असतात। तिथून आपले श्रद्धा अर्पण करून तिथून आपलं बौद्धिक समाजाचे काम जे बुद्धिस्ट राष्ट्राचं काम ते करतात। आपलं कोरिया असो, जापान असो, थायलंड असो, अमेरिका असो, काल परवाच अमेरिकामध्ये आंदोलन झालं भिक्षू संघाच्या वतीने की बोधी गया महाबोधी महाविहार हे मुक्त झालं पाहिजे। मुक्त झालं म्हणजे काय झालं पाहिजे नेमकं की बौद्ध धर्म हा हिंदू धर्माचा भाग नाही आहे असं आम्ही मानत नाही आणि समजतही नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून चुकलं होतं 1956 साली जेव्हा आम्ही बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तेव्हापासून आम्ही बौद्ध आहोत आणि अनेक राष्ट्र बौद्ध आहेत। परंतु इथे 1949 चा जो ऍक्ट आहे जो इंग्रजांच्या काळात बनला होता तो 1949 चा ऍक्ट हे म्हणतो की ह्या 9 लोकांमध्ये 4 बौद्ध आणि 5 हिंदू असल्या पाहिजेत आणि त्याचा अध्यक्ष हा तिथला कलेक्टर असला पाहिजे असं हा ऍक्ट आहे। परंतु आमचं असं म्हणणं आहे 1950 साली या भारताचं संविधान लागू झालं। या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार हा देश मार्गक्रमण करतो। तर हा 1949 चा कायदा का 1949 चा कायदा का 1950 च्या संविधानानुसार सर्व धर्मियांना आपापले धर्म जोपासण्याचे अधिकार आहेत। आमची मागणी आहे की ज्याप्रमाणे ख्रिश्चनांकडे त्यांच्या चर्च प्रबंधन असतं, मुसलमानाकडे ईदचं दर्ग्याचं असतं आणि मशिदीचं असतं, हिंदू धर्मियांकडे त्याचे मंदिर असतात, अयोध्या असतात, तसंच हे महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे।